भुजबळांनी आव्हाडांचं समर्थन केल्यावरनं आता जुंपल्याचं चित्र बघायला मिळतंय। भुजबळांची भूमिका योग्य नाही असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। आव्हाडांचा हेतू योग्य होता, भुजबळांचं प्रत्युत्तर आहे। पुरोगामित्वाचा ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे आणि त्या बाबतीत असं घडल्यानंतर पुन्हा वरून पाठराखण करणं म्हणजे भुजबळांना काय उपरती झाले मला कळत नाही। आमची जी आयडियोलॉजी आहे फुलेशाह आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, त्याच्यासाठी जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक, परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदा तळावर आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीस जे आहेत नातू पण आहेत आणि त्याच्यामुळे चुकून ते झाले, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे। तर नाराजीच्या चर्चा या भुजबळांनी फेटाळल्यात। मी नाराज नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि स्पष्टीकरण दिलं। राज्यसभेच्या जागेवरनं भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा होत्या आणि त्यावरती आता छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं। जागांबाबतचे आपले जे वक्तव्य होते आपण नाराज आहात, नाराज बिराज काही नाही। मी आंबेडकरांचा सत्ता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे खोटं बोलणं मला जमत नाही। त्या विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे थोडा लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं बघू द्या। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत, पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे। भुजबळ साहेब नाराज आहे? माझ्या कानावर काय नाही। ते असं म्हणाले की 70 ते 80 जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते।